श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. दिवाळीनंतर काही दिवसातच म्हणजेच कार्तिक एकादशी चातुर्मासाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी म्हणजेच अश्विन महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासामधील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपतीचे जे उपासक आहेत ते प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्ध आराध्य दैवत आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. अधिक काळापासून आपण सुरू केलेली आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त आपल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करतात, भजन करत असतात. गणेशाचे व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा आपल्याला लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे. शिवाय या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या उपायामध्ये आज आलेल्या अश्विन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे, आयुष्यात आलेली नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, तुमच्या पतीची, मुलांची भरभराटी होईल, त्यांची प्रगती होईल. अशा हा उपाय कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी कापरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा. ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, अश्विन महिन्यातील जी कृष्ण पक्षाला चतुर्थी येते तिला दास चतुर्थी किंवा करक चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी करवा चौथ हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. करवा चौथाला अतिशय महत्त्व असून ते मोठ्या प्रमाणात केले जाते. याच दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. म्हणून घरामध्ये काही उपाय केल्याने आपल्याला त्याचे शीघ्र फळ मिळते. तर पहा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. वारंवार घरावर संकट, विघ्न येत असतात. मग ती संकट किंवा विघ्न ही आर्थिक अडचणी स्वरूपात येतात, तर कधी अजून कोणत्या दुसऱ्या मार्गाने येतात. तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय देखील, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं असं फळ मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही, तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेले आजारपण असो किंवा अजून काही कारणं असतील. बघा, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती व्यक्ती बरी होत नाही, होतोपर्यंत दुसरी व्यक्ती जी आहे ती लगेच आजारी पडते आणि त्याच्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये जो घरात आलेला पैसा आहे तो निघून जातो. शिवाय तुमच्या मुलांवर देखील वारंवार संकट, विघ्न येत असतात. जसं की सतत आजारी पडतात, ती कुठे गेले तर त्यांना काहीतरी लागतं, ते कुठे पडतात, त्यांना मार लागतो किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही. मग त्यांची म्हणावी अशी प्रगती होत नाही. तुमच्या पतीची किंवा मुलांची नोकरी व्यवसायात म्हणावी तशी वाढ होत नाही किंवा प्रगती होत नाही. नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असते किंवा व्यवसायामध्ये त्यांना म्हणावी अशी आर्थिक भरभराट होत नाही. नेहमी त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मग ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या तुम्हाला तुमच्या जे दोष आहेत त्यामुळे असू शकतात. मग हे दोष पितृदोष असतील किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील किंवा बाहेरील नकारात्मकता देखील तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असू शकते, ते देखील असतील. तर हे अडथळे जे आहेत किंवा हे दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे असतात. तर बघा, दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं.
बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे जागृत असतात. तुम्ही जीही सेवा उपासना कराल त्याची तुम्हाला शीघ्र फळ मिळत असते. गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती राहते. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत, म्हणजेच चंद्रोदयानंतर आपण आपलं व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडतो. त्यामुळे तुम्हाला हा उपाय त्याच टायमिंगपर्यंत करायचा आहे. जर तुम्हाला या वेळेस शक्य झाले नाही तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या टायमिंगनुसार केला तरीही चालेल. बघा, सकाळी आपण श्री गणेशाची विधिवत पूजा केलेली असते. जर तुम्ही सकाळी नाही केली पूजा तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. मग तुमचे देवदेवता असलेल्या त्या तुमच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही अभिषेक करायचा. त्यानंतर त्यांची पंचोपचारे पूजा करायची. त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षदा, गंध, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, दुर्वांची जुडी अर्पण करायची. त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचा आणि आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर तुम्ही एक स्टीलची प्लेट घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये देवांना आंघोळ घालता मग ते एखादं छोटंसं ताट असेल ते देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तो दिवा लावायचा आहे. गाईचं तूप नसेल तर म्हैशीचं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे. आता जेही तुम्ही मातीचं भांडं किंवा तामण घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला 5 किंवा 7 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेन कापूर का? कारण भीमसेन कापरामध्ये जो घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा असते ती खेचण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा याचा संचार आपल्या घरामध्ये होतो. साधा कापूर वापरला तरीही चालेल. आता जोही कापूर तुम्ही घ्याल तो विषम संख्येमध्ये घ्यायचा आहे. मग तुम्ही 5 वड्या घेऊ शकता, 7 वड्या किंवा 11 वड्या देखील घेऊ शकता. आता कापरासोबत जी आपल्याला वस्तू जाळायची ती म्हणजे तुम्हाला गणपतीच्या एका मंत्राचं पठण करत जाळायचे. त्यामुळे जेही घरामध्ये असलेले दोष, वारंवार येणारी संकट, विघ्न दूर होतील आणि श्री गणेशाच्या कृपेने सर्व काही मंगलमय होईल. आता आपण जेव्हा कापराच्या वड्या घेतल्या आहेत तेवढ्याच खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. हे बघा, खोबरं असतं ते 2 तुकडे केल्यानंतर ती अर्धी वाटी होत असते. ती वाटी तुम्ही घेऊ शकता. तेवढी वाटी तुमच्या घरामध्ये नसेल तर छोटासा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे. एक भीमसेन कापराची वडी ठेवा, ती प्रज्वलित करायची आणि तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तो बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमो नमः, विघ्नहर्ताय नमो नमः. या मंत्राचं पठण करायचं आहे. बघा, पहिली कापराची वडी जळत आली की दुसरी कापराची वडी टाकायची. मग मंत्रपठण सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी, असं करत करत तुम्ही जेवढ्या पण कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत एक एक करून तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जाळायच्या आहेत. त्यानंतर शेवटची कापराची वडी तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ते जे तांबण किंवा मातीचं भांडं आहे ते उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घराच्या खिडक्या, दारं ही तुम्हाला उपाय करताना उघडी ठेवायची आहेत. कारण ही दारं उघडणं शक्य नसेल तर तुम्ही सेफ्टी डोअर उघडं ठेवू शकता, पण खिडक्या मात्र उघड्याच ठेवायच्या आहे. जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाईल आणि संपूर्ण घरामध्ये फिरवून हे झाल्यानंतर ती मग तुम्ही मातीचं भांडं किंवा जी प्लेट आहे ते तुम्हाला परत देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. आता ही खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा जो तुकडा आहे तुम्ही घेतलेला तो पूर्णपणे जळून काळा होईल. मग त्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे तर तो प्रसाद म्हणून खायचा का? तर नाही. घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जेही दोष आहेत मग ते सगळ्या या खोबऱ्याने शोषून घेतलेले आहेत. त्यामुळे ते खोबरं आपल्याला प्रसाद स्वरूपात खायचं नाही. तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, ती खोबऱ्याची वाटी किंवा ते जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो तुम्हाला आज चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे किंवा जिथे तुम्ही फुलं वगैरे निर्माल्य टाकता एखाद्या झाडाखाली खड्डा केलेला असेल तर त्यात तुम्ही तो खोबऱ्याची वाटी टाकून देऊ शकता. असा हा उपाय
आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व दोष, तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी, नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल। श्री गणेशाचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील एवढा हा प्रभावी उपाय आहे। ज्यांचा संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू आहे त्यांनी उपवास सोडायच्या आतच हा उपाय करायचा आहे। असं नाही चालणार की मी जेवण करून उपवास सोडून आरामशीर हा उपाय करू शकेन। आणि ज्यांनी व्रत किंवा उपवास केला नाही त्यांनी आपल्या घराच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी हा उपाय रात्रीच्या जेवणाच्या आधी करायचा आहे। चला तर मग याबरोबरच आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग उद्या भेटू अशा छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओ। सर्वांना श्री स्वामी समर्थ।